पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याला पोलिसांनी अटक केलेली आहे। रात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली आहे। पत्नी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे। भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक आहेत अनंत गर्जे। त्यांच्या पत्नीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचं 10 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं। अनंत गर्जे यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पती पत्नीमध्ये सातत्याने भांडणं व्हायची। याच मानसिक तणावातून केएम रुग्णालयात डॉक्टर असलेल्या गौरी पालवे यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे। आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया। अंजलीताई, आपण त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेतली होती, पोलीस स्टेशनला सुद्धा गेला होता। अनंत गर्जेला काल रात्री 1 वाजता अटक झाली आहे, काय प्रतिक्रिया? मी देखील अशीच बातमी ऐकली आहे की त्यांना अटक झाली आहे, पण आत्ताच्या घटनेला ऑफिशियल कन्फर्मेशन पोलिसांकडनं आलेलं नाहीये। तर ते ऑफिशियल कन्फर्मेशन येईलच थोड्या वेळात, पण अटक होती का त्यांनी सरेंडर केलं त्याची अजून काही क्लॅरिटी नाही आपल्याकडे। पण महत्वाचं म्हणजे काल सकाळी म्हणजे मला जेव्हा 8 वाजता सकाळी कळलं, 8:30 वाजता मी वरळी पोलीस स्टेशनला पोहोचले होते। पूर्ण आम्ही स्टेटमेंट देऊन FIR होईपर्यंत तिथून आम्ही तिच्या आई वडिलांना घेऊन आम्ही नायर हॉस्पिटलला गेलो। तिथे डीनला मी आणि तिच्या वडिलांनी भेटून एक निवेदन देखील दिलं होतं की याची पोस्टमॉर्टमची व्हिडिओग्राफी व्हावी, कारण हे सगळे पॉलिटिकल माणसं इतका दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते की सुरुवातीला एका पोलीस इन्स्पेक्टरनी ही आत्महत्या आहे असं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं। जेव्हा तिचे वडील सांगत होते की नाही, ही असं म्हटलंच नाहीये, हे आता आत्महत्या आहे का घात आहे ते मला नाही माहिती, तरी ते पोलीस इन्सिस्ट करत होते की तुम्ही असं स्टेटमेंट द्या। याच्यावर माझा आणि त्यांचा बराचसा वाद देखील झाला। पण नंतर मग ACP आले, ACP भोसले म्हणून होते। ही वॉज अ व्हेरी गुड ऑफिसर आणि त्यांनी ते योग्य ते स्टेटमेंट वडिलांचं रेकॉर्ड केलं। आणि त्यानंतर आम्ही जेव्हा डीनना भेटलो तर ते व्हिडिओग्राफीवर करा असं सांगितलं, कारण आम्ही जेव्हा बाहेर तिथे उभे होतो काही बीडच्या लोकांनी मला येऊन सांगितलं की ताई, तुम्ही जेव्हा FIR रजिस्टर करत होतात तेव्हा काही माणसं सेटलमेंट करण्यासाठी तिथे पोलीस स्टेशनच्या आवारात फिरत होती। एवढंच नाही, तो माणूस सिनियर PIच्या केबिन मध्ये देखील जाऊन बसला होता। तर हे सगळं ऐकून अतिशय धक्का बसला मला, म्हणून मी त्यांच्या वडिलांना घेऊन ती व्हिडिओग्राफीची मागणी केली आणि ती डीन नायरचे जे डीन होते त्यांनी मान्य देखील केली। 3 मेंबर्स त्यांनी स्पेशली 2 विटनेस आणि एक लेडी मेडिकल ऑफिसर यांची देखील नियुक्ती तात्काळ तिथे PM डिपार्टमेंटमध्ये केली। आणि म्हणजे खरं तर हीच मोठी घडामोड अंजलीताई म्हणावी लागेल की त्याला आता अटक झालेली आहे। तो शरणाला का अटक झाली हे आपल्याला येत्या काळात कळेल, पण आता त्याच्याबरोबर ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यांनाही लवकर अटक होईल अशी अपेक्षा करूया। ताई, तुर्तास धन्यवाद, आपण सविस्तर बोललात त्याबद्दल। बातमी मोठी आहे, अनंत गर्जे याला अटक झालेली आहे। काल रात्री 1 वाजता त्याला अटक केली वरळी पोलिसांनी असं कळतंय। आपल्याबरोबर स्नेहा जाधव सुद्धा आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया। स्नेहा, काही अधिक अपडेट कळतंय? वरळी पोलिसांनी याला दुजोरा दिलाय की त्याला अटक झाली का तो स्वतः हजर झाला वरळी पोलीस स्टेशनमध्ये, याच्याविषयी काही स्पष्टता झाली आहे? नक्कीच आपण पाहिलं तर पंकजा मुंडे यांचे PA अनंत गर्जे यांच्या पत्नी यांनी 2 दिवसापूर्वी आत्महत्या केलेली होती आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर गौरी यांच्या घरच्यांनी बरेच आरोप देखील केलेले होते। त्या आरोपांमध्ये एकूण 3 जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत। यामध्ये अनंत गर्जे आणि त्यांची भाऊ आणि बहीण यांचा देखील समावेश आहे। आज जे अटक करण्यात आलेले आहे अनंत गर्जे यांना, त्याचसोबत ही माहिती मिळते की लवकरच अनंत गर्जे यांना कोर्टात देखील दाखल केलं जाणार आहे आणि जे घरच्यांकडून सतत आरोप केले जात आहेत की आमच्या मुलीचा छळ करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने अनंत गर्जे यांना अटक केलेली आहे। आपण जर पाहिलं तर पोलिसांकडून स्पष्टता ही आलेली आहे की अटक तर करण्यात आलेली आहे, परंतु कोर्टात देखील लवकरच त्यांना दाखल करण्यात येणार आहे, कोर्टात नेण्यात येणार आहे। आजच कोर्टात नेण्यात येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते। नक्की तुर्तास धन्यवाद स्नेहा, आपण माहिती दिली त्याबद्दल। त्यांना अटक करण्यात आलेली आहे असं पोलिसांनी सुद्धा स्पष्ट केलं आणि लगेचच त्याला कोर्टात सुद्धा नेलं जाणार आहे असंही कळतंय।
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोरमध्ये केलेल्या वक्तव्यावरून जोरदार राजकारण सुरू आहे. भोरमध्ये सत्ता जरी अजित पवारांची असली तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असं देवेंद्र फडणवीस भाषणात बोलले. त्यावरून असं चंद्रकांत पाटील भाषणामध्ये बोलले होते आणि त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं त्याच भाषेत उत्तर दिलेलं आहे. जरी समजा इथे अजित पवारांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र आहेत ना. भोर नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. राज्यभरातच नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांसाठी सर्वच पक्षांचे नेते जाहीर सभा घेत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली जाते. जाहीर सभेतील भाषणांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचा समाचार घेत आहेत. महायुतीतील एक प्रमुख नेत्या चुकीच्या माणसाच्या नादी लागून मात्र काही ठिकाणी सत्ताधारी विरोधकांवरती नव्हे तर त्यांच्याच सहकारी पक्षांवरती तोफ टाकतायत. भोरमध्येही असंच झालंय. आता विरोधी मंडळी म्हणाले की आम्ही पिण्याला पाणी देणार आहे, तर त्यांचं सरकार असलं पाहिजे ना. हे जरी समजा इथे अजित पवारांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र आहेत ना. त्यामुळे अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पण उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजींना मतदान करायचं की अजितदादांना करायचं, तर सगळे आम्ही ताटात वाटीत आहोत हे मान्य आहे, पण देवेंद्रजींना मतदान करायचं असं आपण निर्णय करा असं आवाहन करतो. चंद्रकांत पाटलांनी राज्यात सत्तेत आम्ही एकाच ताटात वाटीत असल्याचं मान्य करत भाजपालाच मतदान करण्याचं आवाहन केलं. मात्र अजित पवारांच्या पक्षाला मतदान करू नका हे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना चांगलंच झोंबलं. त्यामुळे त्यांनीही पलटवार केलाय. कोण मटका किंग, कोण दारू विकतो, कोण ताडी विकतो, कोण ते टक्केवारीचा धंदा करतो, म्हणजे सावकारी, असे उमेदवार शहराला देऊन शहराचं नाव खराब करण्याचं काम तुम्ही करताय. नगरपालिका निवडणुकांचा प्रचार संपण्यासाठी अजून 8 दिवस शिल्लक आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवरच टीका करताना त्यांच्या सहकारी पक्षांनाही चांगले टोले लगावत आहेत. त्यामुळे थंडीत आलेली निवडणूक आता तापायला लागली आहे. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एक महत्त्वाची बातमी आहे. या घडीची मोठी बातमी. पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे याला अटक करण्यात आलेली आहे. पत्नी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये अनंत गर्जे याच्यावर काल गुन्हा दाखल झाला. त्याची बहीण आणि आई यांच्यावर पण गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणामध्ये अनंत गर्जेला अटक झाली आहे. वरळी पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केलेली आहे. रात्री 1 वाजता त्याला अटक झालेली आहे. या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याच्या पत्नीनं आत्महत्या केली का हत्या झाली या प्रकरणामध्ये त्या पतीच्या कुटुंबियांनी आरोप केलेले आहेत आणि त्याच्यामुळे ह्या पीएला अनंत गर्जे आणि त्याच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल झालाय. काल रात्री 1 वाजता अनंत गर्जेला अटक करण्यात आलेली आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे असं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. आमच्या प्रतिनिधी स्नेहा यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. स्नेहा, काय अधिक माहिती? नक्कीच कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवी यांनी आत्महत्या केलेली आहे. मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या त्यांनी केलेली आहे. गौरी यांच्या घरच्यांचं म्हणणं आहे की ही आत्महत्या जी त्यांनी केलेली आहे त्याच्यावरती त्यांनी आरोप देखील त्यांच्या घरच्यांनी केलेले आहेत की ही आत्महत्या नसून त्यांना आत्महत्या करण्यासाठी परावृत्त करण्यात आलेलं आहे असं देखील गौरी यांच्या घरच्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच अनुषंगाने अनंत गर्जे यांच्यावरती आरोप करण्यात आलेले आहेत. म्हणूनच वरळी पोलीस स्टेशनला अनंत गर्जे यांच्यावरती आरोप केल्यानंतर आता त्यांना पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. आणि आपण जर पाहिलं तर खरं तर विवाहबाह्य संबंध असल्याचं देखील यामध्ये सांगण्यात येत होतं. अनंत गर्जे यांच्याकडून देखील म्हणण्यात येत होतं. परंतु आज जे अटक करण्यात आलेली आहे वरळी पोलीस स्टेशनमध्ये काही वेळातच पोलिसांकडून काय सांगण्यात येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच घरच्यांकडून आरोप करण्यात येत आहेत गौरी यांच्या, त्यांचं अधिक काय म्हणणं आहे हे देखील पाहणं. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल स्नेहा. अनंत गर्जे याला अटक झालेली आहे. रात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी त्याला अटक केली. आता त्याच्या कुटुंबियांची चौकशी केली जाईल.
राज्यात यंदाच्या रब्बी हंगामाला उशिरा सुरुवात झाल्याचं स्पष्ट झालंय. परिणामी पेरणी क्षेत्रावर त्याचा परिणाम दिसून येतोय. नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा संपत असताना सुद्धा पेरणीचा वेग अपेक्षेपेक्षा मंदावलाय. राज्यात सध्या 16,51,000 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली असून यंदा जवळपास 4 लाख हेक्टरचं अंतर अद्याप भरून न निघाल्याचं चित्र आहे. मुंबई विद्यापीठानं LLBच्या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्र परीक्षा फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकललेल्या आहेत. या परीक्षा डिसेंबरच्या मध्यावर घेतल्या जातात. विद्यापीठानं सप्टेंबरमध्ये जाहीर केलेल्या परीक्षा अचानक 1.5 महिने पुढे ढकलल्यानं विद्यार्थी आणि महाविद्यालय संभ्रमात पडलं आहे. नाशिक शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याकरता आणि सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये वाहतुकीचं व्यवस्थापन करण्याकरता MSRDCनं नाशिक परिक्रमा मार्ग प्रस्तावित केला आहे. मात्र आता हा प्रकल्प MSRDC ऐवजी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ मार्गी लावणार आहे. 66.15 किलोमीटरच्या नाशिक परिक्रमा मार्गाच्या आखणीसह सगळ्यालाच मान्यता दिली गेली आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरामध्ये पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवाराला जोरदार राडा करताना समोर आलाय. या वादानंतर दोन्ही गटांमध्ये जबर हाणामारी झाली आहे. यानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रार करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये प्रेम प्रकरणातून तरुणीची हत्या करण्यात आली आहे. तरुणाच्या हत्येप्रकरणी 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. संशयितांनी वापरलेली कार सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. दिल्ली पाठोपाठ मुंबईची हवा सुद्धा विषारी बनत चालली आहे. शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 210 अंकाच्या पातळीवर गेलाय. हा निर्देशांक गंभीर श्रेणीमध्ये असल्यानं मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची चिन्ह दिसून येत आहे. प्रदूषित हवेमुळे मुंबईकरांची चिंताही वाढली आहे. पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरातील अनधिकृत बांधकामावर जलसंपदा विभागानं कारवाई सुरू केली आहे. आपटी आणि धामणदारा या परिसरातील बंगल्यांवर सुरू असलेल्या कारवाई दरम्यान बंगला मालकांनी थेट कारवाईला विरोध केल्यानं अधिकारी, कर्मचारी आणि अतिक्रमणधारकांमध्ये मोठी झटापट झाली. त्यामुळे धरण परिसरामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. जामखेडमध्ये सामान्यांचा विजय, 100% सत्ता मित्रपक्षांच्या पॅनलकडे, असं रोहित पवार म्हणाले. अहिल्यानगर जामखेड नगर परिषदेत यंदा वेगळा प्रयोग पॅनलमध्ये बघायला मिळाला. पॅनलमध्ये दुकानदार, शेतकरी, छोटे व्यावसायिक बघायला मिळाले. अशा सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना संधी देत एक नवा प्रयोग राबवल्याचं रोहित पवार म्हणाले. राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या या उमेदवारांना जनतेनं जोरदार प्रतिसाद दिला आहे. सामान्य माणसाला संधी दिली आहे, असं रोहित पवार म्हणाले. म्हाडाच्या पुणे मंडळाच्या 20% सर्वसमावेशक योजनेसह 15% एकात्मिक योजनेतील 4186 घरांची सोडत 2दा तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडली. पण या सोडतीला अर्जदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. अनामत रकमेसह 1.5 लाखांहून अधिक अर्ज शनिवारपर्यंत प्राप्त झालेत. एका घरामागे 36 अर्ज दाखल झाले असून हा प्रतिसाद अंतिम मुदतीपर्यंत आणखी वाढताना दिसतोय. केंद्रीय गृह मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा विभागानं नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये देशातील सगळ्या प्रमुख आणि लहान नागरी विमानतळांवर अँटी ड्रोन सिस्टम तैनात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भविष्यात उद्भवू शकणारी कोणतीही युद्धसदृश्य परिस्थिती आणि ड्रोन हल्ल्यांचा धोका लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.